जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीमधून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी खेचणाऱ्या पाईपपैकी उर्वरित व अंतिम 1500 मीटर पाईपलाईन बदलाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि मनपा आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते जेसीबी जवळ श्रीफळ वाढवून करण्यात आला। या कामासाठी 4,25,00,000 रुपये खर्च असून पूर्ण योजना अनुदानित आहे। महाराष्ट्र राज्य शासनाच्या विशेष नागरी सेवा सुधार योजनेअंतर्गत ही नागरी सुधारणा योजनेअंतर्गत 100% अनुदानित योजना आहे। यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेवर कोणताही खर्च नाही। ही पंचगंगा जुनी पाईपलाईन 1965 मध्ये सुरू झाली होती। ती जीर्ण झाल्याने बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता। हे काम 4,25,00,000 रुपये खर्चाचं असून येथील मक्तेदार मौला बागवान करत आहेत। याचा कालावधी 2 महिन्याचा आहे। ही जलवाहिनी इचलकरंजीचे जलशुद्धी केंद्र ते दक्षिणेकडील बरगाले कॉटनपर्यंत आणि तेथून पूर्वेस कागवाडे मळा जिम्नॅशियम मैदान अशी पाईपलाईन बदलाचं काम आहे, अशी माहिती उपजल अभियंता डॉक्टर बाळजी कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली। यावेळी जल अभियंता अक्षय शिरोलीकर होते। उद्घाटन कार्यक्रमास भाजपा शहर अध्यक्ष श्रीकांत मोहिते, बाळा सोमाने, रंगराव खवरे, माजी अध्यक्ष व राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पैलवान अमृत भोसले, माजी नगरसेवक नागेश पाटील, राजू बोंद्रे, मारुती पाथरवट, दीपक सुर्वे, राजेश राजपुते, प्रदीप कांबळे, सचिन कवरे, सपना भिसे, सीमा कमते, सचिन लायकर, दीपक रावळ, प्रमोद बच्चाटे, महेश पाटील, सचिन माळी, मौला बागवान, मुर्याप्पा पाटील आदी हजर होते। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे, इचलकरंजी। पाणी पुरवठा करणारी पंचगंगा नदी उद्भव योजना सन 1965 मध्ये कार्यान्वित करण्यात आली होती। सदर योजनेची पाईपलाईन 1500 मीटर बळकटी करण्याचे काम निधीवर रखडले होते। मात्र सदर योजनेसाठी मान्य आमदार साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून विशेष नागरी सेवा सुविधा पुरवण्याअंतर्गत साधारणतः 5 कोटी इतका निधी प्राप्त झालेला आहे। या योजनेची पाईपलाईन ही योग इंजिनिअरिंग भवन ते बरगाले कॉटन ते जलशुद्धी केंद्र अशा या मार्गावरती बदलण्यात येणार आहे। त्यामुळे शहरासाठी अतिरिक्त 20 एमएलडी पाणी मिळणार आहे। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।